नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नौकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या अंतर्गत रेल्वे भरती 32,000 जागांसाठीची मेगा भरतीची ग्रुप डी साठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. RRB ग्रुप डी अंतर्गत 32,000 जागांसाठीची मेगा भरती जी आहे लेवल 1 7व्या CPC पे मॅट्रिक्सनुसार याच्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे जी शैक्षणिक पात्रता आहे ही फक्त 10वी पास करण्यात आलेली आहे. या अगोदरची शैक्षणिक पात्रता ITI आवश्यक होतं. या संदर्भातली महत्त्वाची जी सूचना आहे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. रेल्वे बोर्डच्या या भरती प्रक्रियेसंदर्भातली महत्त्वाची अपडेट पाहू शकता. यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे. याच्यामध्ये पाहू शकता सब्जेक्ट आहे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट फ्रॉम ओपन मार्केट इन लेवल 1 ऑफ द पे मॅट्रिक्स 7 CPC म्हणजे 7व्या CPC नुसार लेवल 1 साठीची जी पदे आहेत 32,000 जागा एकूण. या 32,000 जागांसाठीची शैक्षणिक पात्रता शिथिल करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. यानुसार पाहू शकता प्लीज रेफर टू बोर्ड्स लेटर डेटेड 14 जून 2019 रिगार्डिंग minimum educational qualification for recruitment in level 1 the pay matrix. The issue has been revised and the supervision of the earlier instructions. As under reference, it has been decided by the board that minimum educational qualification for all future open market recruitments to level 1 post including the upcoming CN level 1 recruitment will be 10 pass or ITI or equivalent or national apprentice सर्टिफिकेट NEC ग्रँटेड बाय NCVT. म्हणजे पाहू शकता शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि ITI अशी आवश्यक नाही आहे. 10वी पास किंवा यामध्ये चेंज बदल झालेला आहे. 10वी पास किंवा ITI किंवा याच्यामध्ये पाहू शकता NCVTचं सर्टिफिकेट ग्रँटेड बाय NCVT सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. म्हणजे 10वी पास असेल तरीसुद्धा यासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. 10वी पास उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. या अगोदरच्या ज्या शैक्षणिक पात्रता होत्या यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये जी जाहिरात आहे लवकरच डिटेलमध्ये जाहिरात जाहीर केली जाईल. ही शॉर्ट नोटीस जी देण्यात आलेली आहे या शॉर्ट नोटीसनुसार पाहू शकता यामध्ये डिटेलमध्ये माहिती आहे अर्ज कधीपासून सुरू होत आहेत. तर अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 असणार आहे. लवकरच अधिकृत जी डिटेलमध्ये विस्तारित जाहिरात आहे ही जारी केली जाईल. यामध्ये पाहू शकता व्हेरियस पोस्ट इन लेवल 1 7 CPC पे मॅट्रिक्सनुसार इनिशियल पे असणार आहे 18,000. याच्यामध्ये पोस्ट वाईज एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि मेडिकल स्टँडर्ड हे डिटेलमध्ये लवकरच जाहीर केली जाईल. वयाची पात्रता 18 ते 36 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल. एकूण 32,000 किंवा त्यापेक्षा जास्त जागा अंदाजित 32,000 जागांची ही भरती प्रक्रिया असणार आहे. वयाची पात्रता त्याचबरोबर इतर जी माहिती आहे देण्यात आलेली आहे. फी पाहू शकता ॲप्लिकेशन फी जी आहे बाकी सगळ्या प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये आणि यामध्ये PWBD कॅटेगरी आहे यांच्यासाठी 250 रुपये इतकी ॲप्लिकेशन फी असणार आहे. जी भरती प्रक्रिया आहे याबद्दलची विस्तार माहिती जाहीर केली जाईल. या पद्धतीने पाहू शकता महत्त्वाची अपडेट आहे की यानुसार शैक्षणिक पात्रतेमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे यानुसार 10वी पास शैक्षणिक पात्रता असणारे जे लेवल 1 CPC साठी जी पदे आहेत 32,000 पदे यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. 23 जानेवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे यानुसार आणि त्यानंतर जे उमेदवार आहेत अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेमध्ये महत्त्वाचा बदल या अगोदर 10वी पास आणि ITI असणं आवश्यक होतं. आता पाहू शकता 10वी पास असेल तरी उमेदवार अर्ज करू शकतात. म्हणजे 10वी पास असेल ITI असेल किंवा NCVT असेल याच्यामधून तिन्हीमधील एक जरी असलं तरी उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी लेवल 1च्या या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर अशा पद्धतीने रेल्वे अंतर्गत हे 32,000 जागांसाठीच्या मेगा भरतीसाठी महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.